या तुम्ही स्थानिक आहात, तुम्ही बोला. हो इथे सगळंच आहे. ऐका एक मिनिट मी बोलते. हा सांगते एक एक गोष्ट सांगते. इथे इथे गाड्यांचा पण एक मिनिट, पहिली गोष्ट ही त्यांची गोष्ट नाहीये. आम्ही इथे उभा राहू शकतो, सांगते. आम्ही कुठेही करू शकतो. दुसऱ्यांच्या घराच्या समोर कशाला करायचं? हो इथे पार्किंगचा पण खूप इश्यू होतो. पार्किंग टर्नवर ऐका, पार्किंग टर्नवर करतात आणि पार्किंग त्या बाजूला सुद्धा मुद्दामून ठेवतात. आता इकडचे बरेचसे ओल्ड एजेड माणसं इथून जाणार ना, तिथे टर्नवर लोक पार्किंग करतात. कितीतरी बायका तिथे टर्नवर पडलेल्या, काय म्हणून मुद्दामून तुम्ही पार्किंग करता? काढा, ओल्ड एजेड आहेत. हा पहिली गोष्ट. इथून अँब्युलन्स अडकली होती, इथे अँब्युलन्स कशी जाणार? आणि आम्ही सांगायला गेलो. नमस्कार, आम्ही लोक इकडे स्थानिक होती. माझी आई आहे. मॅडम तुम्ही पुढे या. इकडे यांच्या गाड्या लागतात, ह्यांच्या इकडे गाड्या लागतात. इकडे यांची काहीतरी पूजा बिजा असते. ह्यांच्या सगळ्या बाई इकडे लागलेल्या असतात. इकडे अँब्युलन्स अडकलेली होती. फॉर हाफ एन आवर इकडे अँब्युलन्स अडकलेली होती, फक्त यांच्या गाड्या काढण्याच्या मागे. हे बरोबर आहे का यांचं? ह्यांना कितींदा रिक्वेस्ट करण्यात आली की अशा आपल्या गाड्या लावू नका इकडे, तरी पण त्यांच्या गाड्या तशाच वाकडे तिकडे लागलेल्या असतात. ह्यांचा क्राऊड तसाच इकडे बाहेर उभा असतो. ही लोक बाहेर यांची युरिनचं पाणी टाकतात. हे कुठल्या धर्माच्या अंतर बरोबर आहे? हे बरोबर आहे का? हे तुम्ही सांगा. जर हे बरोबर असेल. ही ऍक्च्युली ही शाळा आहे लहान मुलांची. त्यांच्या धर्मात ते दुपारी शाळा असते 2 तासाची लहान मुलांची. त्या शाळेच्या नावावर पूर्ण बिल्डिंग हे करून त्यांनी धर्म काय सगळं त्यांचं चालू केलंय. पूर्ण देऊळ चालू केलंय. त्यांच्याकडे भरपूर लायसन्स सुद्धा नव्हते आधी, आता सुद्धा नाहीये. ते भरपूर ठिकाणी ही पैसे दाबून ते कामं करतात. किती वेळा आम्ही कंप्लेंट केली आहे. ते संदेश भोसले यांची मुलगी ॲडव्होकेट आहे, तिने केसेस केलेले आहेत. आणि आता तुम्ही आलात म्हणून सकाळी 5:30 वाजता आपण बघतोय की या ठिकाणी स्थानिक जे आहेत त्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात असलेली बघायला मिळत आहे. आणि पांढऱ्या पट्टीचा जो मुद्दा आहे त्याच्यावरून जर आपण बघितलं तर या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी सध्या दाखल झालेले बघायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी सध्या साफसफाई सुरू केलेली बघायला मिळत आहे. आणि त्याहून पलीकडे जर आपण बघितलं तर पांढरी पट्टी कधी काढणार असा या संदर्भात खरं तर हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता. आणि ही पांढरी पट्टी जी आहे ती आता या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे. आपण बघतोय की या ठिकाणी हे लिक्विड जे आहे ते टाकण्यात आले. कसलं लिक्विड आहे? रिमूव्ह करायचं. हा काय आहे? टर्पेंटाईल आहे. त्याने काय होतं नेमकं? कलर निघतो. पण मग टर्पेंटाईल टाकल्यानंतर काढावं लागतं की असंच निघतो? ते काय आयडिया नाही. आपण बघतोय की टर्पेंटाईल जे आहे ते या ठिकाणी टाकण्यात आलंय. आपण बघतोय की त्याचा कॅन टर्पेंटाईलचा जो आहे तो या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे. आणि आपण बघतोय की ही पट्टी खरं तर रस्त्यावरून, मुख्य रस्त्यावरून खरं तर आतल्या दिशेला ही पूर्णपणे ही पांढरी पट्टी घेऊन या निमित्तानं जाताना बघायला मिळाले होते. आणि आता मुंबई महानगरपालिकेचे हे कर्मचारी या ठिकाणी सध्या दाखल झालेले बघायला मिळत आहे. आपण बघतोय की ही पांढरी पट्टी ज्याच्यावरून खरं तर मोठ्या प्रमाणात हा वाद या ठिकाणी निर्माण झालेला बघायला मिळाला होता, तो वाद आता या निमित्तानं जो आहे तो संपेल का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण पांढऱ्या पट्टीचा हा मुद्दा मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून ऐरणीवर होता. आणि याच पांढऱ्या पट्टीमुळे खरं तर धार्मिक वाद मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. सांस्कृतिक दहशतवाद असा उल्लेख संदीप देशपांडे यांनी या निमित्तानं केलेला बघायला मिळतोय. आणि खरं तर आपण बघतोय की एकीकडे टर्पेंटाईल हे पांढऱ्या पट्टीवर या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे आपण बघतोय की रंग जो आहे तो देखील या ठिकाणी या निमित्तानं मारण्यात येत असल्याचं बघायला मिळतं. आपण बघतोय की या ठिकाणी हा रंग जो आहे तो पांढऱ्या पट्टीवर सध्या मारण्यात आलेला आहे. पांढरी पट्टी आता राखाडी रंगाची झालेली बघायला मिळत आहे. कारण पांढऱ्या पट्टीवरून हा वाद मोठ्या प्रमाणात या निमित्तानं बघायला मिळाला होता. आणि आता मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी ही पांढरी पट्टी बुजवत असल्याचं दिसून आलेलं आहे. एकीकडे टर्पेंटाईल टाकून पांढरी पट्टी जी आहे ती खरं तर काढण्याचा प्रयत्न होता. मात्र आता या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी ग्रे कलरचा रंग, राखाडी रंग जो आहे तो या निमित्तानं सध्या मारला जात आहे. आणि ही पांढरी पट्टी या ठिकाणी हटवण्यात येत असल्याचं दिसून आलेलं आहे. आपण बघतोय की मनसे या ठिकाणी आक्रमक झालेली बघायला मिळाली होती. आणि त्यानंतर खरं तर टर्पेंटाईल टाकून आणि या ठिकाणी पांढऱ्या पट्टीवर जो आहे
तो रंग सध्या मारण्यात येत असल्याचं बघायला मिळत आहे. आपण बघतोय की सुरुवात इथून खरं तर या ठिकाणी झालेली बघायला मिळाली होती आणि त्यानंतर टर्पेंटाईल टाकून पांढरी पट्टी काढण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला होता. टर्पेंटाईल टाकल्याचं देखील आपण या ठिकाणी या दृश्यांमध्ये सध्या बघू शकतो. मात्र आता या ठिकाणी जे आहे ती पांढरी पट्टी जी आहे ती राखाडी रंगाची झालेली सध्या बघायला मिळत आहे. राखाडी रंग या ठिकाणी या पांढऱ्या पट्टीवर सध्या मारत असलेले पाहायला मिळत आहे आणि या निमित्तानं खरं तर पांढऱ्या पट्टीचा वाद जो आहे तो आता मिटेल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. एका पांढऱ्या पट्टीमुळे खरं तर मुंबई परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद जो आहे तो बघायला मिळत आहे. एक पांढरी पट्टी आखल्यामुळं मुंबईतील विविध ठिकाणी अशा पद्धतीनं हा वाद जो आहे तो सुरू असलेला बघायला मिळाला होता. दरम्यानच्या काळामध्ये संदीप देशपांडे यांनी 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम मुंबई महानगरपालिकेला दिला होता आणि त्यानंतर इथे मुंबई महानगरपालिकेचे हे कर्मचारी दाखल झालेले बघायला मिळत आहे आणि दाखल झाल्यानंतर या ठिकाणी ही पांढरी पट्टी जी आहे ती आता राखाडी करण्यात आलेली बघायला मिळत आहे. पांढऱ्या पट्टीला या ठिकाणी रंग मारण्यात आला असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. जय, काय सांगाल? कारण 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता आणि आता पांढरी पट्टी राखाडी झाली आहे.